श्री स्वामी समर्थ मंडळी, 18 सप्टेंबर 2023 सोमवारी हरतालिका व्रत आलेला आहे. हरतालिका व्रत हे का करावं, हरतालिका व्रत कोणी करावं आणि हरतालिका व्रत हे कुठल्या महिलांनी करू नये, ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं घंटी बटनसुद्धा दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. कुठली पण गोष्ट आपण नियमाने केली तरच त्याचा फायदा आहे. त्या व्रताचा, त्या पारायणाचा, त्या सेवेचा आपल्याला लाभ होत असतो. उगाचच आपल्याला काही गोष्टी माहीत नसल्या आणि त्या केल्या की मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाची माहिती की हरतालिका व्रत कुठल्या स्त्रियांनी नाही करायचं आणि कोणी करायचं आहे, ही माहिती मी तुम्हाला देणार आहे. हे पहा, अखंड सौभाग्य राहण्यासाठी महिला हरतालिका व्रत हे करत असतात. भाद्रपद महिन्यामध्ये येणारे हरतालिका हे व्रत वर्षा ऋतूमध्ये येत असते. स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ आहे. माता पार्वतीने हे हरतालिका व्रत आचरण करून, कठोर तपश्चर्या करून आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली होती. आणि त्यांची आठवण म्हणून मनासारखा पती लाभावा आणि आपल्या असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून स्त्रिया हे व्रत करतात. कुमारिका, सौभाग्यवती, विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात. विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात. हे व्रत केल्याने मनुष्य पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होतात. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी आणि रात्री जागरण करावे. 11 वेळेस भगवान शंकरांचे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो या भजनाचा 11 वेळेस जप करावा. असे हे व्रत जे आहे ते सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. आणि अशा या व्रताचं इतकं महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याकडून काही चुका होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अविवाहित मुली आपल्याला उत्तम पती मिळावा, म्हणजे मनासारखा जोडीदार मिळावा, यासाठी हे हरतालिकेचं व्रत करत असतात. आणि ज्या विवाहित महिला आहेत त्या आपल्या असलेल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, त्याला निरोगी आयुष्य लाभावं, त्याची भरपूर प्रगती व्हावी, आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, यासाठी हरतालिका हे व्रत करत असतात. पण काही महिलांनी हे व्रत करू नये असं केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप दुःख, अडचणी आणि संकटांना सामोरं जाऊ लागू शकतं. त्यांच्या पतीचं आयुष्य कमी होऊ शकतं. त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दुःख, अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणी करू नये. सगळ्यात पहिले म्हणजे ज्या स्त्रीला मासिक धर्म आलेला आहे अशा स्त्रीने चुकूनसुद्धा हे व्रत जे आहे ते करायचं नाही आहे. हे बघा, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. तुम्ही म्हणाल की ही काही सांगायची गोष्ट नाही, पण लक्षात घ्या, कधी काय होतं, समजा कोणाला मासिक धर्म 3 दिवसात संपतो, कोणाला 4 दिवसात आणि कोणाला 5 दिवसात. म्हणून आपल्याला असं वाटतं की नाही, वर्षातून एकदाच हे हरतालिका व्रत येतं, मग 3रा दिवस आहे, मग काय झालं, केस धुवून वगैरे आपण ही पूजा करू शकतो. पण असं बिलकुल करू नका. तुम्हाला जेव्हा माहिती आहे की तुमच्या 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी हे मासिक धर्म जेव्हा संपणार आहे किंवा जेव्हा संपत आला आहे, त्या दिवशी तुम्ही हरतालिकेच्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म हा पूर्णतः संपणार असेल तरच तुम्ही हरतालिकेचे व्रत करा, उपवास करा. आणि पूजा जी आहे ती पूजा तुम्ही करू शकता. ज्या दिवशी तुमचे हरतालिका व्रत येतं त्या दिवशी जर तुमचे पूर्ण दिवस संपलेले असतील तरच तुम्ही हे व्रत करा, तरच तुम्ही हे हरतालिकेची पूजा करा. पण जर तुमचा मासिक धर्म चालू आहे आणि तर त्या वेळेमध्ये जर तुम्ही हरतालिका व्रत करण्याची ही चूक जी आहे ती अजिबात करू नका. कारण यामुळे तुमचं वैवाहिक जीवन जे आहे ते विस्कळीत होतं
आपल्याला आयुष्यामध्ये खूप संकट येऊ लागतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही बघा, पूजेचं लांबून दर्शन घ्या, हरकत नाही. तुम्ही आरती म्हणू शकता, तुम्ही नामजप करू शकता, ओम नमः शिवाय ह्या नामाचा जप करू शकता. पण पूजा तुम्ही स्वतः करू नका. उपवास करायचा असेल तरी चालेल, पण उपवास तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण पूजा तुम्ही स्वतः करू नका. पूजेच्या ठिकाणी तुम्ही स्पर्श होऊ देऊ नका. ही एक काळजी घ्यायची आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जर पती पत्नीमध्ये काही वाद चाललेले असतील, म्हणजे ज्या पती पत्नीमध्ये भांडण चालू आहे, म्हणजे पत्नी माहेरी आलेली आहे, डायव्होर्सची केस वगैरे चालू आहे, तर असं जर असेल तर त्या महिलांनी सुद्धा हे व्रत करू नये. कारण शास्त्रानुसार काय माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते. ती स्त्री जी आहे ती काही कारणास्तव पतीपासून लांब राहत असते, त्यामुळे तिने हे व्रत करू नये. हरतालिका हा दिवस म्हणजे शंकर आणि पार्वती यांच्या मिलनाचा हा दिवस असतो आणि शंकर पार्वती यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण हा हरतालिका सण जो आहे तो साजरा करत असतो. शिव पार्वती यांचा हा उत्सव असतो. म्हणून ज्या स्त्रीमध्ये आणि त्यांच्या मिस्टरांमध्ये काही त्यांचे वादविवाद चाललेले असतील, ते एकमेकांपासून दूर असेल, तर अशा स्त्रियांनी पूजा करू नये, म्हणजे हे व्रत करू नये. तुम्ही उपवास करू शकता, काही हरकत नाही. तुमची अगदी मनापासून इच्छा असेल तर फार तर तुम्ही उपवास करू शकता, पण ती जी पूजा आहे ना ती करू नये असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. यानंतर पुढची आणि शेवटची गोष्ट म्हणजे विधवा स्त्रियांनी पण हरतालिकेचे व्रत करू नये. उपवास त्या करू शकतात, पण पूजा करू नये. ही गोष्ट बऱ्याचशाच जणांना आधीपासूनच माहिती आहे, तरी पण एक माहिती म्हणून सांगते. हे बघा, विधवा म्हणजे खूप काही वेगळं असतं, जगापासून ते वेगळं असतं असं बिलकुल नाही आहे. पण शास्त्राने काही नियम आपल्याला लावून दिलेले आहेत, तर ते आपण जर पाळले तर आपल्याच आयुष्यातले जी काही दुःख, अडचणी, संकट जे आहेत ते कमी होतात. म्हणून शास्त्रानुसार आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या पारंपरिक ज्या चालत आलेल्या आहेत आणि काही नियमांचं पालन आपल्याला करावंच लागतं. त्या अशा शास्त्रानुसार जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन हे आपल्याला करावंच लागतं. मान्य आहे की आता आपण भरपूर सगळे शिकलेले आहोत, सगळे म्हणजे अगदी पूर्णतः बदललेलं आहे जग. पण काय आहे ना, काही गोष्टी आपण पाळलं ना त्याचा चांगलाच फायदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. तर म्हणून विधवा स्त्रियांनी हे व्रत करू नये, पूजा करू नये. हरतालिकेचा उपवास करू शकता, पण पूजा करू नये. तर अशी ही अतिशय महत्त्वाची माहिती की हे हरतालिकेचं व्रत कोणी करायला पाहिजे आणि कोणी करू नये. त्यानुसार तुम्ही तुमचं व्रत करा, उपवास करा, नियम पाळा. नियमाने कुठली पण गोष्ट करा. कुठली पण गोष्ट करताना नियम जर पाळले तर त्याचा फायदा हा होतो. एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.